बीजेपी जरी चांगला पक्ष असला, जरी किती काही असलं तरी गल्ली गल्ली काम करणारा रवींद्र धंगेकर हा एकच माणूस आहे. सर्वसामान्यांच्या नागरिकांचे प्रश्न सोडवायला पहिल्यांदा असं कोणी तो माणूस बघितलाय की तो रस्त्यावर टेबल टाकून स्वतःचं ऑफिस बनवलेलं आहे त्यांनी. हा म्हणतो एवढं महागाई कराल, हा म्हणतो एवढं स्वस्त कराल. शेवटी काय होतं, जे निवडून आले ती जनता गेली तेल लावायला, आपलेच खिशे भरायचे बघतात. रवींद्र धंगेकरांबद्दल बोलायचं म्हणलं तर आज लहान मुलगा सुद्धा त्यांना गर्दीत जाऊन भेटू शकतो. ग्राउंड लेवलचा माणूस आहे, रस्त्यावरून चालणारा माणूस आहे. नाही ते करायलाच नव्हतं पाहिजे होतं एकनाथ शिंदेंनी. त्याचा काय फायदा नाहीये. तरी ह्या गद्दारांनी काय केलं की त्यांच्या पाठणीत खंजीर खुपसला. धंगेकरांसारखा व्यक्ती मनसेनी सोडून खूप मोठी चूक केलेली आहे. म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेतलेला आहे राजसाहेबांनी. कसबे त्यावेळेस हेमंत रासने 100% निवडून येणार. धंगेकरच यायला पाहिजे, बाकी हे कमल बिमल काही उपयोगाचे नाहीये. जनता काय म्हणता, तुमचा उमेदवार कोणता सांगा, निवडून द्या म्हणता आणि सगळं तुम्ही जाणता. जनता काय म्हणता. लगाव बत्तीच्या प्रेक्षकांना खूप खूप नमस्कार. मी ऋषिकेश तुमचं या एपिसोडमध्ये स्वागत करतो. आज आपण आलो आहोत कसबा मतदारसंघात. पुण्यातल्या कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या विरोधामध्ये भाजपचे हेमंत रासने असा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघातले स्थानिकांचे काय प्रश्न आहेत, विकासाबद्दल त्यांच्या काय भावना आहेत, या आपण आज या मतदारसंघातील नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. तर इथे काका बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार काका. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला, कोण बाजी मारेल या निवडणुकीत? चांगलं काम करणारा आणि व्यवस्थित काम करणारा, जनतेला साथ देणारा, जनतेची कामं करणारा हा निवडून येणार. रवींद्र धंगेकर विरोधात हेमंत रासने, काय वाटतं कोण निवडून येईल, भाजप की काँग्रेस? प्रश्न पडलाय असा. तुमचा पाठिंबा कोणाला आहे? चांगलं काम करणारा. तरी तुम्हाला एक उमेदवार कोणीतरी आवडत असेल, त्यांचं काम आवडत असेल तर काय उत्तर द्याल तुम्ही, काय सांगाल प्रेक्षकांना आमच्या? रासने. का रासने यांचं पारड जड आहे असं वाटतं तुम्हाला? वाटतंय असं जड, पण ते आता जरा सुधारित पद्धत झालेली आहे, चालू आहे, पाठबळ आहे. शेवटी कसं आहे, जरा हाय बरं आहे, चालू आहे. रासने जर निवडून आले तर काय अपेक्षा असतील तुमच्या त्यांच्याकडे? आमच्या मुलामुलींना नोकरी संदर्भात, नोकरीचा प्रॉब्लेम सवाल त्यांना विचारता येतोय, किंवा कोणतीही कामं त्यांच्याकडून आपण करता येतील. आणि दुसरी गोष्ट, महागाई कमी करावी. तिसरी गोष्ट म्हणजे जी बाहेरची लोक जी येणारे आहेत त्यांना जरा थांबवावं, तर पुण्याचा विकास हा होईल चांगला. म्हणजे स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे पुण्यात, असं तुमचं असं म्हणणं. स्थानिकाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्यांना नोकऱ्या लावल्या पाहिजेत. आता MPC UPCची मुलं अक्षरशः रडतात, आम्ही प्रत्येक वर्षी एवढा पैसा कुठून भरायचा, आम्हाला मॅरिटची बरोबर येत नाहीत. 10,000 जर भरती असेल तर 1,00,000 पब्लिक येते, यात आपण कसं पास होणार? 80% मार्क असेल आणि एका 90% आहेत, त्या 80वाल्यांना काय केलं पाहिजे? अजून वर्ष ढकलत किती वर्षे घालायची? आत्तापर्यंत वय झालेले 34 पोरं आज MPC UPC करतात, तर त्यांना नोकऱ्या नाहीत, त्यांना मॅरिटमध्ये बरोबर नापास होतात, थोड्या मार्कात नापास होतात. तर ते सुरळीत व्यवस्थित चालावं असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बरं. महिलांविषयी खूप सारे धोरणं जे ते सरकार राबवतंय, लाडकी बहीण योजना राबवते, त्यावर काय मत आहे तुमचं? चांगली गोष्ट आहे, राबवते हे चांगली गोष्ट, पण हे टिकवणं महत्त्वाचं. याला आता जे 1,500 रुपये देतात ते आता जसं म्हणजे बघून द्यायला पाहिजे की खरोखरच त्या घरात 1,500 दिलं तरच चूल पेटते, आणि 1,500 नाही दिलं तरी काही लोकांच्या घरात भरपूर काय आहे तरी बी त्यांना 1,500 रुपये देतात. ते म्हणजे जरा थोडं योग्य वाटत नाही. का तर त्यांच्याकडे आहे त्यांना नका देऊ, ज्याच्याकडे खरोखरच नाही आहे त्यांना द्या. त्यांच्या घरात एकच माणूस काम करतोय अशा लोकांना द्या, असं म्हणा. स्थानिक प्रश्न काय आहेत, कसब्यातले जे स्थानिक प्रश्न आहेत, तुमच्या काही समस्या असतील तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? स्थानिकबद्दल म्हणजे म्हणायचं एवढंच की जे आत्ता जे जुने काय वाडे आहेत, हे आहेत ते आहेत, ते असे सगळे जे वाडे आहेत ते तसेच आहेत. त्या लोकांना भाड्याने दिलेले आहेत का नाही, हे जे भाडेकरू आहेत यांना प्रोत्साहन मिळत नाही, व्यवस्थित हे होत नाही, ते टिकून राहिले. त्या
असेच वाडे राहिलेले आहेत. यांना थोडंसं काहीतरी करावं. एकंदरीत स्थानिक जे मुद्दे आहेत ते तुम्ही मांडलेले आहेत आता. बरं, लाडकी बहीणबद्दल परत एक प्रश्न विचारतो. आता सध्या लाडकी बहीणचे 1,500 रुपये येत आहेत. यानंतर ते पैसे वाढवले जाणार आहेत असं सांगतायत सरकारकडून. तर काय वाटतं तुम्हाला? चांगली गोष्ट आहे, वाढवले, पण महागाई कमी झाली पाहिजे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. महागाई कमी झाली पाहिजे. आता जे वाढवलेले आहेत ते द्यावं. आणि दुसरी गोष्ट, महागाई जवळजवळ का नाही कमी केली पाहिजे. धंगेकर लोकप्रिय आहे तिकडे असं म्हणतात. काय वाटतं तुम्हाला? आहेत, त्यांनी पहिले एकदा इलेक्शनमध्ये ते जिंकून आलेले आहेत. त्यांचं बी काम चांगलं आहे म्हणता येते, असं काही नाही आहे. पण ते सुद्धा कायच चांगले काम करणारे आहेत, असं काही नाही आहे. कोणाबद्दल राग बी काही नाही आमचा. एक तुम्ही आम्हाला बोलायला संधी दिली त्यामुळं आम्ही तुमचं स्वागत अभिनंदन करतो. आणि चांगल्या गोष्टी बोलत, आम्ही काही वेड्या वाकड्या बोलले नाहीत, जे आहे ते बोललो. ठीक आहे. नमस्कार काका. काय वाटतं तुम्हाला, काय मतदारसंघात कोण बाजी मारेल? दंगेकर मारतील की दंगेकर मारतील? काय दंगेकरांची काय जादू वाटते तुम्हाला? पहिल्या लोकसभेला जिंकून आलेले, आता काय सांगता येत नाही याला येते की नाही. ते वोट दिले तर लवकर येते नाही. लोकसभेला आता दंगेकरांचा जो पराभव झाला होता, हा, त्यानंतर आता ते परत विधानसभेला होते, हा, तरी ते निवडून येतील असं वाटतं तुम्हाला? हो, चांगले लीड मिळेल त्यांना? हो. काय मुद्दे आहेत मतदारसंघातले, काय मुद्दे आहेत? त्यांनी चांगले काम केलेलं आहे, चांगला विकास केलेला आहे, त्यासाठी आम्ही बोललो. तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं, की त्यांनी काय काय कामं करावेत किंवा मतदारसंघाचा विकास कोणत्या पद्धतीने करावा, कुठल्या मुद्द्यांवर जास्त लक्ष द्यावं? त्यांनी मुलांना म्हणजे मुलांना शाळा चांगली शिकवावी, मुलींना सगळं मोफत शिक्षण द्यावे, आणखी दवाखाना मोफत करावे. लोकांना, गरीब लोकांनी, जास्त गरजू लोकांना असले त्या लोकांना दवाखाने मोफत करावे, एवढीच आमची इच्छा आहे. भाजपकडून सध्या बऱ्याच योजना राबवल्या जात आहेत. आरोग्य विम्याची योजना आहे, लाडकी बहीण योजना आहे, आता लाडका भाऊ योजनाही आणली आहे. मग तुम्हाला असं नाही वाटत का की हेमंत रासने निवडून आल्यावर या योजना लागू करता येतील किंवा त्यांचा पाठिंबा असेल या योजनांना? मग काय म्हणणं आहे तुमचं? याचा पाठिंबा नाही कोणाचा, पण सरकार करणं म्हणले होते. काही विकास नगरसेवक काही असे काय करू शकत नाहीत, सरकार करू म्हणले होते, एवढेच. राज्य सरकारकडून काय अपेक्षा आहे? मुख्यमंत्री कोण व्हावं काय वाटतं? मुख्यमंत्री अजितदादा पवार हो. अजितदादा पवार व्हावं. आणि तरी तुमचा पाठिंबा आहे. दंगेकरांना? हो. मग दंगेकर जर निवडून आले तर मुख्यमंत्री अजित पवार नाही होऊ शकणार ना? तेच ना, मग कोण येऊ शकतं तसं काय सांगता येत नाही. नमस्कार काका. काय वाटतं कसब्यात रवींद्र धंगेकर की हेमंत रासने, कोणाचं पारडं जड आहे काय वाटतं? तसं पाहिलं तर रवींद्र धंगेकरांचं पारडं जड आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि ते कामाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर ते चांगले कार्यकर्ते आहेत आणि सगळ्यांची कामं करतात. जरी माझं वैयक्तिक काही काम नसलं तरी त्यांचे एकंदरीत त्यांचं कार्यभाग बघता सगळं व्यवस्थित आहे त्यांचं, तर त्यांनी ते निवडून यावे अशी माझी इच्छा आहे. रासनेंबद्दल काय मत आहे? आता राजनेंबद्दल तसं काय माझं वैयक्तिक असं काही हे नाही, कारण मी तसं काही राजकारणी नाही आहे काय, आणि तसे मला कोणी असं भेटलेलं नाही किंवा काही नाही. तर धंगेकर आवडतात कारण ते वैयक्तिक माणूस चांगला आहे. काय कामाची पद्धत कशी आहे धंगेकरांच्या? नेमकं लोकप्रियता कसं काय त्यांची? चांगली आहे ना, लोकप्रियता चांगली आहे. कशामुळे आहे ती? सर्वांना भेटून सगळ्यांनाच भेटून ते हे करतात, म्हणजे विचारपूस करणं. मग तिथं श्रीमंत असो, गरीब असो, वयस्कर माणूस असो, कोणी असो. बरं, आमदार म्हणून कोणी निवडून येऊ, तुमच्या जे निवडून आले उमेदवार त्यांच्याकडनं काय अपेक्षा असतील? अपेक्षा काही नाही, त्यांची दैनंदिन त्यांचे जे काय आहे लोकांच्या अपेक्षा, पाणी टंचाई किंवा काय, रस्ते खड्डे बुजवणं, काय अजून बऱ्याच काय अशा गोष्टी आहेत त्या त्यांनी कराव्यात. बरं, स्थानिक मुद्दे काय तिथे कसब्यातले की ज्यांच्यावर सुधारणा केली गेली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? रस्त्याची प्रॉपर हे केले पाहिजे त्यांनी, रुंदीकरण. रस्ते लहान, हा, रस्ते लहान आहे आणि मेन म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे खड्ड्याचा आहे. बरं, सरकारच्या ज्या योजना आहेत, आता सरकार सध्या खूप साऱ्या योजना राबवत आहेत, तर त्या योजनांवर तुम्हाला काय म्हणायचं? नाही, चांगल्या आहेत ना त्या योजना, पण त्या प्रत्यक्षात उतरायला पाहिजेत. नुसतेच बोलून काय उपयोग नाहीये. लाडकी बहीण योजना आहे, लाडका भाऊ योजना आहे, काय मला नाही आवडलं ते. काय वाटतं त्याबद्दल? नाही, ते करायलाच नव्हतं पाहिजे होतं एकनाथ शिंदेंनी. काय त्याचा काही फायदा नाहीये. का वाटतं तुम्हाला असं? हा, का वाटतं असं तुम्हाला? म्हणजे ते म्हणजे सबसेल म्हणजे ते खोटंच आहे. म्हणजे
त्याला काही अर्थच नाही. म्हणजे फक्त पण महिलांच्या अकाउंटवर आपण बघतोय की पैसे जमा होत आहेत. जमा होतात, पण ते काय 1,500 किंवा 3,000 काही कुठला प्रश्न सुटणारा नाही आहे. त्यांच्या ज्या वैयक्तिक गोष्टी ज्या आहेत, प्रॉब्लेम घरगुती म्हणा किंवा इतर कुठल्याही, त्या सॉल्व्ह व्हायला पाहिजेत त्यांच्या. राज्य सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? काय मुख्यमंत्री कोण होईल काय वाटतं? हा आता कोण व्हायला पाहिजे, आता हे सगळं जनतेच्यावर सगळा कौल आहे. नाही तरी तुमच्या मनात काय इच्छा आहे की कोण व्हावं? इतके सारे नेते, महाविकास आघाडी आहे, महायुती आहे, कोणाचं येईल सरकार? राज ठाकरेचं यावं. राज ठाकरेंना एक संधी मिळावी. राज ठाकरेंना खरंच मिळालं. आवडतात राज ठाकरे? केव्हाही म्हणजे नुसतं ते भाषण म्हणून नाही, ती व्यक्ती तशी चांगली आहे. फक्त त्यांचं दुर्दैव असं आहे की त्यांना पाहिजे तसे उमेदवार त्यांना मिळालेले नाही आहेत. राज ठाकरेंची सभा झाली होती आता काल परवा पुण्यात, झाली की नाही? गेले होते आपण? नाही, इथंच होती कसब्यात. त्यांची यूट्यूबला मी बघतच असतो कायम. आणि वैयक्तिक तो माणूस मला फार आवडतो. म्हणजे बरं, राज ठाकरेंचे यावेळेस बरेच आहे आमदार रिंगणात, तर काय वाटतं किती सीट्स येऊ शकतात त्यांचे? आता सीट्स किती आहेत त्यांच्या ते मला माहिती नाही आहेत. तरी 8-10 सीट जरी आल्या तरी बरं झालं. म्हणजे राज्याच्या राजकारणाला कलाटणी देऊ शकतात. तर आपण आता इथे बरेच काही लोक आहेत, तर यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार काका. नमस्कार. काय वाटतं कोणाचं वातावरण आहे मतदारसंघात? I like to would say that Mr. Ravindra Dhangekar is the best person in not only in the Maharashtra but all over in the India, and I would like to say that he is the best person and he will win, and his seat will be confirmed first of all when on 23rd of November when result will be declared, and he will do the best thing, and he is the best person. काय धंगेकरांची काय खासियत आहे? That person is very well known to each and everyone, and he comes for each and every problem that related to each and every house, and वैयक्तिकरित्या प्रश्न सोडवतात. हा, आणि ही इज अ व्हेरी हेल्पिंग नेचर. आणि खूप म्हणजे धंगेकर साहेब आहेत ना, खूप म्हणजे व्यक्तिमत्व चांगलं आहे. सगळ्यांच्या ह्याला ते धावून जातात प्रसंगाला, आणि बेस्ट आहे. म्हणजे आता ह्या पलीकडं मी तर म्हणाल की जसं मी मारुतीमध्ये कामाला आहे, आमच्या ह्याच्यामध्ये बेस्ट गुड वगैरे काही नसतं, एक्सिलेंट असतं आणि रेकमेंडेशन असतं. जर मला सर्व्हिस चांगली असेल तर मी रेकमेंड करतो. तसंच मी आहे ना सगळ्यांना, म्हणजे नॉट इवन दो इन पुणे आपल्या कसबा मतदारसंघामध्ये, पण मी महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगेल की साहेब ज्या ह्याच्यातनं उभे आहेत, ज्यामध्ये उबाटा आहे, शरद पवार साहेब आहेत, काँग्रेस आहे, यांनाच तुम्ही वोटिंग करा. अदरवाईज काही उपयोग नाही आहे बाकीच्यांचा. काय राज्यात कोणाची सत्ता यावी काय वाटतं? राज्यामध्ये आहे ना शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसची सत्ता यावी. आणि माझं खास हे एक म्हणजे सत्ता आल्यानंतर एक माझं हे असेल की एक विनंती असेल हात जोडून की आमच्या धंगेकर साहेबांना आहे ना तुम्ही काहीतरी मंत्रिपद द्या. धंगेकरांना मंत्रिपद भेटेल असं वाटतं तुम्हाला? हो, 100% मिळलं पाहिजे. का माहिती आहे का की धंगेकर साहेबांनी जे महाराष्ट्रामध्ये जी काँग्रेस जिवंत ठेवलेली आहे ती खूप महत्वाची आहे. आणि धंगेकरांसारखा व्यक्ती मनसेनी सोडून खूप मोठी चूक केलेली आहे. म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेतलेला आहे राज साहेबांनी. बरं, राज ठाकरे गेम चेंजर ठरतील का या निवडणुकीत? नाही, इलेक्शन काय माहिती आहे का, आजकाल सगळे मतदार आहेत ना हे लिटरेचर आहेत आणि त्यांना माहिती आहे अशिक्षित हा कोणच नाही आहे. सगळे आहेत ना लिटरेचर आहेत, शिक्षित आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे की धंगेकरांमध्ये तेवढी कॅपेबिलिटी आहे. म्हणजे एकटा माणूस काय करू शकत नाही, पण तो कार्यकर्त्यांमध्ये साहेब राहून सगळ्या कार्यकर्त्यांना जे प्रोत्साहन देतात आणि त्यांना ती कामं वाटून देतात हे खूप महत्त्वाचं आहे. आणि भ्रष्टाचारी नाही, पहिली गोष्ट, कोणाचे पैसे खात नाही, काही नाही. ही इज द बेस्ट पर्सन.
बरं, तुम्ही जसं म्हणता महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं, जर सरकार आलं तर काय, कोण मुख्यमंत्री व्हावं काय वाटतं? हे बघा, मुख्यमंत्री पद तर आमची इच्छा आहे की उद्धव साहेब ठाकरेंनाच दिलं पाहिजे. का वाटतं असं? त्यांच्या पाठीमध्ये एवढं चांगलं काम करून, म्हणजे आज कोरोनाच्या काळामध्ये एवढं छान काम केलेलं आहे सरांनी की त्यांना आहे ना WHO पण सुद्धा खूप म्हणजे हे दिलेलं आहे, फर्स्ट नंबर इन द महाराष्ट्र हु हँडल द कोरोना सिच्युएशन इन द व्हेरी वेल ऑल ओव्हर वर्ल्ड. त्यांना जर ह्यांनी हे दिलेलं आहे, तरी ह्या गद्दारांनी काय केलं की त्यांच्या पाठणीत खंजीर खुपसला. आज शिंदे साहेब पण काय बोलले होते त्यावेळेस की बाबा आम्हाला अजितदादा नकोय, आम्हाला हे नकोय, ते नकोय. शेवटी काय केलं त्यांनी? अजितदादा सोबत जाऊनच त्यांनी सत्ता स्थापन केली. ते काय बोलले होते की तुमचं अर्थमंत्रीपद ज्या अजितदादांकडे, आमच्या ज्या आहेत आमदार त्यांना फंडिंग देत नाहीत. शेवटी काय आलं, एक वर्षापूर्वी सव्वा वर्षापूर्वी की त्यांच्याच ते मंत्रिमंडळात गेले आणि त्यांना ते पद दिलं फडणवीसांनी. त्याचा उपयोग नाही ना. खोटं किती बोलायचं हे पण आजकाल पब्लिकला कळलेलं आहे ना. आणि आज जे आपण म्हणतो लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना, आज शरद पवार साहेबांनी जे महाराष्ट्रामध्ये 33% लेडीजला जे आरक्षण दिलेलं आहे, हे आता नाही दिले, हे खूप वर्षापूर्वी दिलेलं आहे. आणि 1,500 रुपये देऊन तुम्ही आमच्या भगिनींना तुम्ही कमकुवत समजताय. 1,500 रुपये पायी कुठल्या माझ्या भगिनी महाराष्ट्रातल्या ह्या हातबल नाही आहेत, ह्या सक्षम आहेत. आज तुम्ही शेतकरी बघा, ऊसतोडीच्या महिला बघा किंवा भरपूर बघा, ह्या खूप सक्षम आहेत. ह्यांना 1,500 रुपयाचं काही देणं घेणं नाही आहे. पण यांनी ही लालच दिली की ज्यावेळेस त्यांना 13 मेला जे इलेक्शन झालं आणि त्यानंतर जे रिझल्ट डिक्लेअर झाले की त्यानंतर त्यांनी हे मताच्या पोटापायी म्हणजे मतं मिळावी म्हणून त्यांनी हे आता लाडकी बहीण योजना काढलेली आहे. अदरवाईज ह्याचा काही उपयोग नाहीये. बरं, स्थानिक मुद्दे जे आहेत कसब्यातले, काय काय अडचणी तिथल्या प्रमुख अडचणी काय? बघा, प्रत्येकाला काय असतं, प्रमुख अडचणी म्हणजे काय असतात माहितीये का, की अन्न पाणी निवारा हा जो तो म्हणजे कुठलाही एखादा बारीक मुंगी जरी असली तरी त्यांचं ते कमवतात, त्यांचं ते खातात. पण धंगेकर साहेबांची अशी म्हणजे खासियत आहे की ते प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचे आहेत की बाबा कुणी इलिगल करत असेल काम त्यामध्ये ते स्टॉप करतात. जसं पोर्शे प्रकरणामध्ये धंगेकर साहेबांनी खूप म्हणजे न्यायदेवतेला सुद्धा चॅलेंज दिलेलं आहे. न्यायदेवता म्हणजे त्या 2 लोकांचे प्राण गेले, त्या प्राणामध्ये जे जज होते त्यांनी काय सांगितलं की तुम्ही बाबा निबंध लिहा 300 शब्दाचा, म्हणजे हे चुकीचं आहे, हे मोदी साहेबांना कळलं पाहिजे. आणि एकमेव माणूस असा आहे धंगेकर साहेब की जे डायरेक्ट मोदीला चॅलेंज करू शकतात. जर धंगेकर निवडून आलेच तर काय अपेक्षा असतील, त्यांनी काय बदल घडवावा या मतदारसंघात तुमच्या दृष्टीने? धंगेकर साहेबांना आहे ना की असं मंत्रीपद द्यावं, मी तर म्हणतो त्यांना आहे ना कॅबिनेट द्यावं. आणि कॅबिनेट असं त्यांना द्यावं की कुठलं खातं मिळावं त्यांना? त्यांना आय थिंक सो की त्यांना पालकमंत्री पुणे जिल्ह्याचं होणं गरजेचं आहे. कारण धंगेकर साहेब आत्ता रिसेंटली म्हणजे ते आमदार झाले, बरेच वर्ष ते नगरसेवक होते, पक्षनेते होते, सगळं काय होतं. पण त्यांना पालकमंत्रीपद असं द्यावं की कसं असं माहिती आहे का की आपल्या घरापासून जी सुधारणा केली जाते भविष्यामध्ये तसे ते करू शकतात. म्हणजे पहिलं त्यांनी काय करायचं की सर जे आहेत धंगेकर साहेब की ते पहिले कसबा सुधारवणार, त्यानंतर तुमचा जिल्हा सुधारणार आणि हळूहळू करत ते ना अख्खा महाराष्ट्र. आणि मला खूप अनफॉर्च्युनेटली म्हणजे जो रिझल्ट झाला आत्ता ह्याचा लोकसभेचा की आमच्या अपेक्षा खूप होत्या. आम्ही खूप म्हणजे आम्ही नाही म्हणजे माझी आई आत्ता रिसेंटली गेली 6 नोव्हेंबरला. माझ्या आईची पण खूप इच्छा होती की धंगेकर साहेबांनी दिल्लीमध्ये जावं, पण होऊ शकलं नाही. ठीक आहे, धन्यवाद. तर अजून आपण आपल्या इथल्या मित्रांशी बोलणार आहोत. हा, नमस्कार दादा.
काय वाटतं, धंगेकर की रासने? आमचे भाऊच दंगेकर भाऊ. धंगेकर भाऊ. का असं वाटतं? नाही, आमच्यासाठी भरपूर करतात ते काही काय कामं आहेत धंगेकरांची, का बरं इतके लोकप्रिय? काम. म्हणजे असंच ते कुठल्याही मदतीला जाऊन येतात. कोणाचं काय असणं वाईट किंवा चांगलं किंवा काय सण सूद असू ते येतात. काय अपेक्षा आहेत तुमच्या मतदारसंघात, काय बदल व्हावा? आमच्या बाजूने आमचे कसबाचे उमेदवार दंगेकरच आहेत. निवडून येतील येणार 100%. 100%. रासनेंबद्दल काय मत आहे मग? नाही, आता सगळे आता ओळखीचे आहेत, पण जास्त करून क्लोज मध्ये आमचे दंगेकर साहेब आहेत. काय अपेक्षा असतील, समजा आलेच दंगेकर निवडून, तर मतदारसंघात काय अपेक्षा असतील? काय अपेक्षा म्हणजे त्यांनी सांगितलंच तुम्हाला, शामरावांनी आमच्या. काय राज्यात मुख्यमंत्री कोण व्हावं? दंगेकर भाऊंना भेटलं. मुख्यमंत्री दंगेकर व्हावेत वाटतं तुम्हाला असं? नमस्कार दादा, काय वाटतं, कसबा मतदारसंघातला आहे तू, है ना? काय इथले स्थानिक प्रश्न आहेत आणि काय, कोण हेमंत रासने की रवींद्र धंगेकर, कोण निवडून येईल सांग? ट्रॅफिकचाही प्रश्न आहे आणि सगळ्या गोष्टीचा प्रश्न आहे आणि जुने वाडे सगळ्या गोष्टी आणि कन्सल्टेशन पण नाही का, म्हणजे कंस्ट्रक्शनचा पण विषय येतो त्याच्यामध्ये. आणि प्रत्येक राजकारणी लोक काय म्हणतात ते की बाबा तुम्ही आम्हाला तुमचा वाडा द्या, बरोबर का, तुम्ही आम्हाला तुमचा वाडा द्या, आम्ही बांधून देतो. तुमची 300 स्क्वेअर जागा आहे, आम्ही तुम्हाला 450 देतो, बरोबर, हे देतो. हे सगळे जण म्हणतात, पण करत कोण नाही. आत्तापर्यंत कोणी केलं बी नाही. तुमच्या चॅनलवर सांगतोय मी, ह्याच्या अगोदर भरपूर चॅनलवाले येऊन गेले आणि भरपूर जणांना विचारलं, पण त्यांनी कसं होतं, ते पैसे घेतले होते म्हणून त्यांनी त्याच्या पक्षाची बाजू घेतली. मी ना कुठल्या पक्षाचं बी नाही आणि मी कोणाचे पैसे बी घेतले नाही ना, मी काहीच केलं नाही. मी माझ्या पैशाची, माझ्या ओव्हर टाईमची 160 रुपयाची 1 क्वार्टर पिलो, पाणी बॉटल घेतली, 20 रुपयाचा समजा उदर घेतला आणि मी दारू पिलो. आमदार कोण व्हावं या मतदारसंघात? दंगेकर झालेच पाहिजे. कारण काय आहे, तो माणूस आहे ना, त्या माणसाला कुठलीही गोष्ट सांगितली क्विकमध्ये, म्हणजे मध्यरात्री जरी फोन केला तरी तो माणूस फोन उचलतो आणि क्विकमध्ये मेडिकल इश्यू असून दे, फॅमिली इश्यू असून दे, घरगुती विषय असून दे किंवा पाण्याचा इश्यू असून दे, तो माणूस सपोर्टिव्ह करतो, ती गोष्ट करतो. आणि अदरवाईज कसं आहे की माणूस असा पाहिजे ना, कुठल्याही पक्षामध्ये नाही, प्रत्येक एरियामध्ये की जिथं तिथं इलेक्शन चालू आहे त्या ठिकाणी माणूस असा पाहिजे ना की एक हेल्पिंग नेचरचा माणूस पाहिजे, की मतं खाणारा किंवा पैसे देऊन मतं खाणारा किंवा स्वतःचं प्रॉफिट कुठेतरी होत आहे त्यातला माणूस. बरं, तू एक युवा मतदार आहेस, काय अपेक्षा आहेत तुझ्या सरकारकडे? मला एकच अपेक्षा आहे बघा, तुम्हाला सांगू काय, बघा जी गोरगरीब आहे ना, रस्त्यावर फुगे विकणारे, रस्त्यावर गारबेज विकणारे, त्या लोकांना आहे ना मेन सरकारने आहे ना मेन थोडंफार काहीतरी केलं पाहिजे ना, का एज्युकेशनसाठी त्यांना सपोर्टिव्ह केलं पाहिजे. घरासाठी काय बाबा 4,000 भाडं आहे ना, तू 2 दे, 1,500 दे, तेवढं केलं पाहिजे. राज्यात काय, कोणाचं सरकार यावं राज्यात, काय वाटतं? आम्हाला बघा, आमच्या इथे मला दंगेकर पाहिजे, माझं म्हणणं एकच आहे. तरी राज्यातले काही अपेक्षा असतील ना? अपेक्षा म्हणजे माझी एकच आहे की भाऊ, सर्वसामान्य माणसांना जो मदत करणारा माणूस आहे म्हणजे रवींद्र दंगेकर, की रात्री अपरात्री कधीही फोन केला तरी फोन उचलतो, कधी पण काय असन, कुठे बी कुठले बी हॉस्पिटलला येतो तो माणूस, काय असा विषय नाही. काय कसब्यात काय मुद्दे आहेत, कोण निवडून येईल, काय वाटतं? कसब्यात यावेळेस हेमंत रासने 100% निवडून येणार. 100% येतील? 100% निवडून येणार. काय अपेक्षा आहेत तुमच्या रासनेंकडून? रासनेंनी ज्यावेळेस मागच्या पोटनिवडणुकीला त्यांचा पराभव झाला, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तो माणूस 12 तास आज जनतेबरोबर राहतोय. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत त्यांना कधीही फोन करा तुम्ही, तो फोन घेणार, त्यांना कधीही काम सांगा, त्या कामाचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला तो तासाभरात देणार. त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की मागच्या वेळेस ज्या कसबा मतदारसंघात ज्या लोकांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतं देऊन जी चूक झाली ते यावेळेस परत करणार नाही. ते हेमंत रासनेला मतदान करून परत हा भाजपचा बालेकिल्ला सिद्ध होईल या इलेक्शनला, एवढं मी सांगू शकतो तुम्हाला. बरं, कसब्यातून जी आहे ती ब्राह्मण उमेदवार देण्याची मागणी केली जात होती, पण भाजपकडून जो आहे तो बिगर ब्राह्मण उमेदवार देण्यात आलाय, त्यावर काय सांगा? नाही, हे बघा, हा पक्षाचा निर्णय आहे की उमेदवार कुणाला द्यायचा आणि कुणाला नाही. आणि सगळे मतदार आता तेवढे सुज्ञ आहेत की काम करणाऱ्या माणसाला तिकीट मिळणार हे आपल्याला पण माहिती आहे. जो माणूस आज 18 महिने रात्रंदिवस अहोरात्र कष्ट करतोय, मतदारांच्या पर्यंत पोहोचलेला आहे. त्यांनी एक म्हणजे रासनेंच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर एक प्रत्येक दिवशी की सोमवारचे ते कसबा गणपतीच्या समोर बसत होते,
सर्वसामान्यांच्या नागरिकांचे प्रश्न सोडवायला पहिल्यांदा असं कोणी तो माणूस बघितलाय की तो रस्त्यावर टेबल टाकून स्वतःचं ऑफिस बनवलेलं आहे त्यांनी. अशा माध्यमातून ते गेलेले आहेत, लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे त्याचा विचार पक्षांनी पण केलेला असेल आणि त्यांना तिकीट जाहीर झालं असेल. दंगेकरही इथं बरेच लोकप्रिय दिसत आहेत. काय वाटतं, दंगेकर नाही निवडून येणार? नाही, दंगेकर निवडून येणार नाही हे मला यावेळेस तरी वाटतं की यावेळेस फक्त हेमंत रासनेच निवडून येतील, एवढंच मी सांगतो. राज्यात काय वाटतं, सत्ता बदल होईल की? राज्यात महायुती 100% येणार. बऱ्याच गोष्टी त्यासाठी आहेत. तुम्ही कुठलंही घ्या, आता लाडकी बहीण योजना तर फेमस झालेली आहे, सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. शेतकऱ्यांसाठी तो 7.5 केवीचा पंप जो लाईट बिलसाठी दिलेला आहे ते माहिती आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे 5-5 लाखाचे विमे काढून दिलेले आहेत. त्यामुळं की प्रत्येक कुठल्याही महिलांसाठी असो 50% आरक्षण आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी फ्री एसटी आहे, ह्या बऱ्याच गोष्टी शासनाने केलेल्या आहेत. ह्याचा विचार नक्कीच होईल की शेतकऱ्यापासून ते विद्यार्थ्यापर्यंतचा हा विचार केलेला आहे. प्रत्येक घटकाचा विचार घेतला गेलेला आहे. त्यामुळे 100% यावेळेस महायुतीला मतदान होणार, महायुतीचा मुख्यमंत्री होणार. कोण होणार मुख्यमंत्री? हे बघा, आता ते तिघं माननीय भाजपचे वरिष्ठ नेते, त्यानंतर शिंदे गटाचे शिंदे साहेब आणि अजितदादा हे ठरवून मिळून एकत्र निर्णय घेऊन मुख्यमंत्री करतील. तुमचा आवडीचा चेहरा कोण असेल मुख्यमंत्री पदावर? नाही, मी भाजपचा कार्यकर्ता आहे, त्यामुळं आम्हाला साहजिक आहे देवेंद्र फडणवीस आवडणार. पण आम्हाला ते तिघं जे निर्णय घेतील, मुख्यमंत्री पदाचा पक्ष जो निर्णय घेईल त्याचा आम्ही नक्कीच स्वागत करू. बरं, रासने जर निवडून आले तर या मतदारसंघात काय काय अडचणी आहेत, त्यांनी काय काय तुमच्या अडचणी सोडवायला पाहिजे, काय काय तुमचे प्रॉब्लेम्स आहेत? आता हे बघा, हा कसबा म्हणजे हा पुण्यातला मेन पूर्वीपासूनचा आहे. इथं ट्रॅफिकची समस्या आहे, ते नक्कीच त्याच्यावर काय मार्ग काढतील पार्किंगसाठी. आता तुम्ही बघताय की आज तुम्ही कसब्यात फिरताय, आज सगळीकडे तुम्हाला दिसतात रस्त्यावर गाड्या. ह्या गोष्टीसाठी त्यांनी केलं पाहिजे. ह्या क्षेत्रामध्ये कसब्यात बरेच वाडे आहेत, त्या वाड्याचा एक निर्णय थोडा अपेक्षित आहे त्यांच्याकडून. ते काम, वाड्यांचा काय प्रश्न आहे कसब्यात? वाड्यांचा जो प्रश्न होता तो त्यांनीच सीएम साहेबांच्या देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून 1 मीटरचा जो विषय घेतला होता तो त्यांनी तो बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेला आहे. अजून त्याच्यावर एक काम जास्त अपेक्षा राहील की शनिवारवाड्याच्या बाजूला जे 100, 200, 300 मीटरचं हे ह्याचं म्हणजे पुरातत्व विभागाचं जे NOC लागते, तर त्या NOC मध्ये त्यांनी त्यांचं काम जास्त पद्धतीने करावं, चांगलं, हे आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून. वाड्याचा जो प्रश्न आहे कसब्यामध्ये, तर हा प्रत्येक जण आम्हाला या प्रश्नाबद्दल बोलतोय, तर थोडंसं सविस्तर जाऊन सांगाल का आम्हाला की हा काय प्रश्न आहे? नाही, नवीन काय झालं की मी तुम्हाला सांगितलं पहिली गोष्ट की आज शनिवारवाडा असल्यामुळे पुरातत्व विभागाची त्याला NOC लागते. त्याच्यात ते 300 मीटरच्या आतमध्ये आले तर त्याची NOC ही पुणे महानगरपालिका सांगते की तुम्हाला ते दिल्लीवरून घ्यायला लागेल. तो एक मेन आहे. त्यानंतर मध्ये 1 मीटर साईड मार्जिनचा जो सोडला प्रश्न उद्भवला होता, त्याच्यावर त्यांनी पर्याय काढलेले आहेत. आता भाडेकऱ्यांचे विषय होते, भाडेकऱ्यांसाठी एक फिक्स 450 स्क्वेअर फूट, 300 स्क्वेअर फूट जे मध्ये चालायचं होते, आता ते पण एक निर्णयावर फायनल झालेले आहेत सगळे. म्हणजे एकंदरीतच तुमचं जे मत आहे, तुमचा जो कौल आहे, हा महायुतीची बाजूने दिसतोय आम्हाला. हो, महायुतीच्याच बाजूने आम्ही येणार. सरकार पण येणार आणि कसब्यातून रासने निश्चितपणे हा बालेकिल्ला आहे हे सिद्ध करून दाखवणार ह्या इलेक्शनला. तरी 2024 100% भाजप महायुतीचा हा बालेकिल्ला होणार आणि इथून पुढे ह्या कसबा मतदारसंघ जसा 35 वर्ष आमच्याकडे होता तो पुढे आमच्या भाजपकडेच राहील, एवढं सांगतो. नमस्कार काका, काय वाटतं कसब्यामध्ये काय वातावरण कोणाचं आहे, कुणाची हवा आहे? कसब्यात तर दंगेकरांची हवा आहे. दंगेकर निवडून येतील 100%. काय कसब्यात काय काय कामं आहेत दंगेकरांचे, सांगू शकाल? कामं तर भरपूर आहेत, सांगता पण येणार नाहीत केवढी कामं आहेत. का दंगेकरच का पाहिजे? ते अकेला धावणारा माणूस आहे. तुम्ही कुठलंही काम घेऊन जा, तुम्हाला कधीच त्यांच्याकडनं ना आवश्यक नाही आहे. नुसतं कसबा विधानसभाच नाही, तर कसबा विधानसभाच्या बाहेरचा कुठलाही माणूस असू नये, मतदारसंघाच्या बाहेरचेही प्रश्न सोडवतात. संपूर्ण हॉस्पिटल वगैरे तुम्ही कुठल्या ह्याच्यासाठी त्यांच्याकडे मागणी करा की आमचं बिल कमी करायचं आहे. कुणाला शाळेच्या कॉलेजच्या ॲडमिशनसाठी असेल, कुणाचा घरगुती प्रॉब्लेम असेल, सगळ्यांमध्ये ते सहकार्य करतात आणि स्वतः जातीने लक्ष घालतात. राज्यात कोणाचं सरकार पाहिजे? आता तर मवियाचंच पाहिजे. मवियाचं सरकार पाहिजे. तुम्हाला काय अपेक्षा आहेत तुमच्या सरकारकडनं? सरकारकडनं अपेक्षा म्हणण्यापेक्षा आम्हाला आमच्या भागातला माणूस आमच्या अपेक्षा पूर्ण करतो, तेच फार महत्त्वाचं आहे. बरं, काय मवियाचं सरकार जर आलं तुमच्या अपेक्षेप्रमाणे, काय कोण मुख्यमंत्री व्हावं? मुख्यमंत्री कोण हवा हे तर आपण लगेच सांगू शकत नाहीये. तुमच्या मनातला माणूस कोण? आमच्या कसबा विधानसभातला आमचा माणूस दंगेकर.
मुख्यमंत्री पदावर तुमच्या मनात काय असं की कोण बसायला पाहिजे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर? आमच्या अंदाजाने तर शरद पवारांची संख्या वाढली तर सुप्रिया सुळेच येणार मुख्यमंत्री पदावर. महिला मुख्यमंत्री भेटतील का राज्याला? भेटायलाच पाहिजे यावेळेस. त्या हिशोबानेच महाविकास आघाडीचं सर्व. बरं, मग लाडकी बहीण योजना चालू आहे सरकारतर्फे, त्यावर काय फायदा नाही. 1,500 रुपये दिलेत आणि किराणामालाची यादी जेव्हा महिन्याला टाकतात त्याच्यामध्ये 2,500-3,000 रुपये वाढलेत. कमीत कमी 3,000-3,500 रुपये महिन्याला वाढले. 5,000 रुपयाचा त्यांचा किराणा महिन्याचा व्हायचा त्यांना आता 7,500-8,000 रुपये लागतात. काय त्या 1,500 रुपयाचा फायदा काय? काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सांगितलंय की आम्ही प्रत्येकाला 3,000 रुपये देऊ असं. तर काय वाटतं तुम्हाला, योजना किंवा हा जो जाहीरनामा आहे काँग्रेसचा पूर्ण केला जाईल का? नाही, उलट हे दोन्ही बंदच झाले पाहिजे. 1,500 लाडकी बहीण आणि काँग्रेसने हा जो दिलेला आहे तो पण काही योग्य नाहीच आहे. असं काँग्रेसच्या जाहीरनाम्यातला जो हा मुद्दा आहे हाही तुम्हाला नाही पडला? महिलांना सक्षमीकरण काय, सक्षम बनवा. महिलांना उद्योगधंदे जॉबसाठी पहिले हे करा तुम्ही. त्या त्यांच्या पाय उभं राहू शकतात. त्या 1,500 आणि 3,000 रुपये घेऊन काही फायदा नाही आहे. बरं, कसब्यातले काय स्थानिक मुद्दे आहेत ज्यावर तुम्हाला बोलायचे की जे पूर्ण व्हायला पाहिजे, ज्याच्यावर चांगल्या पद्धतीने काम केलं गेलं? मुलांना ग्राउंड वगैरे नाही आहे कासब्यामध्ये. तसे जागा पण अवेलेबल नाही आहे. कासबा विधानसभा मतदारसंघ जर बघितला तर तो कासबा विधानसभा मतदारसंघ पूर्ण व्यापारी आणि व्यापलेला आहे. म्हणजे तसे मैदान वगैरे बी तसे अवेलेबल नाही आहेत. पण पाहिजेत, लहान मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड पाहिजेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दंगेकर सोडवतील तुमचे प्रश्न सगळे? आत्तापर्यंत बरेच सोडवता आलेले आहेत आणि आमदार झाल्यानंतर 1.5 वर्ष त्यांना मिळालेली आहेत. या 1.5 वर्षात त्यांनी कामाचा धडाका ठेवलेला आहे. आणि जर पूर्ण 5 वर्षाची टर्म भेटली तर त्याच्यामध्ये आणखीन सुधारणा करणार. म्हणजे कसब्याचं स्वरूप दंगेकर बदलू शकता असं वाटतं? 100%. 100. रासनेंबद्दल काय मत आहे मग? नाही, रासने वैयक्तिक माणूस चांगले आहेत की. रासनेबद्दल मत आपलं वाईट नाहीच आहे. माणूस वैयक्तिक चांगलेच आहे. पण आमचा माणूस म्हणजे आम्ही ज्यांच्याकडे कामं घेऊन जातो, ज्यांच्याकडनं आमच्या अपेक्षा पूर्ण होतं, आम्ही त्यांचं सांगू शकतो ना तुम्हाला. रासनेंपर्यंत जाण्याची आमची कधी वेळ झालेली नाही. आणि ह्याच्या आधी 25 वर्ष जे आमदार होते ते कधी जनतेत आलेच नाही. पण 25 वर्ष आमदार राहिले. आणि रवींद्र दंगेकरांबद्दल बोलायचं म्हणलं तर आज लहान मुलगा सुद्धा त्यांना गर्दीत जाऊन भेटू शकतो. ग्राउंड लेवलचा माणूस आहे, रस्त्यावरून चालणारा माणूस आहे. काय कसब्यात काय वातावरण आहे, कोणाचं सरकार येईल? अहो सध्या तुम्ही या लोकांनी सगळं लाडकी बहीण महागाई योजना आणली, ते आपलाच गळा कापायला लागले. आता तेल होतं 99 रुपये, त्याच्या आईबद्दल झालं 130 रुपये. आम माणसाने आमच्यासारखं साधारण नोकर वर्गाने काय करावं? काय हे सगळे लाडकी बहीण वगैरे हे सगळे योजना आणल्यात, सगळं महाग करून ठेवलेत. काय ह्याच्यात काय मार्ग काढा, स्वस्त करा, त्याने आम्हाला आम लोकांना बरं पडतं. काय सामान्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. इथं आमचा पगार पण तेवढा पुरं ना आम्हाला. एवढं सगळी महागाईमध्ये आम्ही सगळं कसं काय हँडलिंग करायचं? काय त्यासाठी ते काहीतरी योजना करा की ते सगळं स्वस्त करा, की त्या कारणे आम्हाला आम लोकांना परवडलं पाहिजे. काय आज आम्ही कमवणार काय 100 रुपये आणि घालवणार काय 200 रुपये. मग हे 100 रुपये अजून अंगावर करायचे, हे अजून किती वर्ष चालून ठेवायचं? काय बरं, काय कसब्यामध्ये काय रवींद्र दंगेकर येतील की रासने येतील, काय वाटतं? कमल येईल. हा, कमल आलं तर. आता हे राजकारण म्हणजे कसं आहे, तो म्हणतोय मी एवढं महागाई करल, तो म्हणेल मी एवढं स्वस्त करल, हा म्हणतो एवढं महागाई करल, हा म्हणतो एवढं स्वस्त करल. शेवटी काय होतं, जे निवडून आले ती जनता गेली तेल लावायला, आपलेच खिशे भरायचे बघतात. काय दंगेकर येतील की रासने येतील? गंगेकर आमचा 100% येणार हो. गंगेकर आला तर अजून आमचं कल्याण होईल. कारण तो एक असा मनुष्य आहे की तो सगळ्या आम लोकांना धरून चाललेला आहे. आज साधारण मैत जरी झाली तर मैतीमध्ये पहिलं गंगेकर धावून येणार, बाकी कोण येत नाही. फक्त नावाला येतात. इलेक्शन झालं की अरे भाऊ लक्ष ठेव, भाऊ लक्ष ठेव. अरे काय लक्ष ठेवू? हा, एन टायमाला आम्हाला उपाशी मारतो. आणि गंगेकर म्हणजे असा माणूस आहे की अर्ध्या रात्री भाऊ असं झालं, कुठे आहे, चल लगेच, दारे ह्याला कर काम. असा माणूस आहे गंगेकर आमचा. बरं, तुम्ही म्हणता कमळ यायला पाहिजे, पण दंगेकर कमळा करून नाहीत ना. हा, दंगेकर कमळाकडून नाही येत. नाही, मग पंजाब पाहिजे आम्हाला. बाकी गंगेकरच यायला पाहिजे. बाकी हे कमल बिमल काही उपयोगाचे नाहीये. नमस्कार काका. काय कसब्यात काय हवा कोणाची आहे? हेमंत रासने.
रासने हा निवडून येतील? हो येतील. काय हेमंत रासनेंचं काय पारडं जड कसं काय वाटतंय तुम्हाला? नाही आता कसं आहे, महायुतीला जास्त चान्स आहे, त्या हिशोबाने हेमंत रासने निवडून येतील. हा बरं, काय अपेक्षा आहे हेमंत रासने जर निवडून आले तर त्यांच्याकडनं? काय नाही, आमच्या वाड्यांचा प्रश्न सोडवावा आणि रस्त्याचा थोडा प्रश्न आहे तेवढा ते सोडवतील त्याची खात्री आहे आम्हाला. राज्यात सरकार कोणाचं येईल? महायुतीचं येईल. हो. कोण होईल मुख्यमंत्री? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील होतील असं वाटतं तुम्हाला? हो आम्हाला वाटतं असं. एकनाथ शिंदेची टर्म कशी वाटली मुख्यमंत्री म्हणून? नाही एकनाथ शिंदेनी पण काम चांगलं केलं, पण त्यांनी फडणवीसच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम चांगलंच केलंय, काहीच फरक नाही त्याच्यामध्ये. जे फडणवीसाचं त्यांना मार्गदर्शन होतं त्यामुळे त्यांनी काम चांगलंच केलेलं आहे. बरं, जर रासने निवडून आले तर या मतदारसंघातले जे कामं आहेत, बरेच पेंडिंग कामं असतील तुमचे, तुम्हाला माहिती असतील इथल्या समस्या, तर काय त्यांनी सोडवाव्यात, कसं सोडवाव्यात? आता आमची कसं आहे, इथं मेट्रो झाली आहे, पण इथलं आता आमचं जे रोड वायडिंग व्हायला पाहिजे, या प्रमाणात व्हायला पाहिजे किंवा तिथपर्यंत जायला बस पाहिजे वगैरे, ते झालं नाही अजून. ते होईल, हळूहळू होईल सगळं. आता तर झालंय मेट्रो स्टेशन, त्या हिशोबाने हळूहळू होईल सगळं. आता काय काका, कोण येईल निवडून? हा कोण निवडून येईल? काय म्हणता तुम्हाला? तुम्ही सांगा ना. तुम्ही सांगा तुमचं मत काय, तुम्ही सांगा. येतील रासने? अरे 100%. काय वाटतं, कसं काय? 1% बस हीच अपेक्षा आपली, बस बाकी नाही. रासनेंनी काय कामं केली तिथले, काय सांगू काय शकता? केलंय काय काम केलं? लोकांनी? हे केलंय सगळं. हे म्हणजे हे म्हणजे काय? हे म्हणजे काय केलं? नेमकं काय कामं केली तुम्ही सांगू शकता का, ठोस कामं? एवढं नाही. एखादं तरी नाही सांगू. त्यांचं वय आता 78 आहे, त्यांना तर जास्त बोलता येत नाही. राज्यात कोणाचं सरकार आहे? हा राज्यात कोणाचं सरकार आहे? भाजप. भाजप. हा. कोण होईल मुख्यमंत्री? अरे देवेंद्र फडणवीस. होणार? अरे महायुतीचं सरकार नाही येणार? हा, नाही. महायुतीचं सरकार येणार, हा. महाविकास आघाडीचं नाही येणार. हा. नमस्कार. काय मत आहे एकंदरीत कसबा मतदारसंघात? काय वातावरण आहे सध्या? रवींद्र धंगेकर आहेत, रासने आहेत, काय वाटतं? रवींद्र धंगेकरांचं काम चांगले. त्यांनी कसब्यामध्ये गल्ली बोळत प्रत्येक ठिकाणी कामं केलेली, आणि असा माणूस मिळणं अवघड आहे. कारण जरी बीजेपी जरी चांगला पक्ष असला, जरी किती काही असलं, तरी गल्ली गल्ली काम करणारा रवींद्र धंगेकर हा एकच माणूस आहे. म्हणजे एकंदरीत राज्यात सत्ता कोणाची हवी? कोणाची असू दे, पण गल्लीमध्ये कसब्यामध्ये धंगेकरच पाहिजे. स्थानिक पातळीवर स्थानिक तुम्हाला पातळीवरती सगळी कामं करणारा माणूस तोच आहे. सगळे सणसूद वगैरे तोच करतो. स्थानिक पातळीवर काम करायला धंगेकर चांगले आहेत, स्थानिक पातळीवर काम करणारे ते चांगले आहेत, पण राज्यामध्ये काम करण्यासाठी बीजेपी सरकारच पाहिजे आपल्याला. हा, कारण हा जो पक्ष आहे काँग्रेस, हा काय राज्यामध्ये काम करू शकत नाही, काही करू शकत नाही. तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला सांगतो. पण आता हे थांबले चुकीच्या पक्षाकडनं. धंगेकरांना आम्ही मानतो, ते स्थानिक पातळीवर खूप चांगलं काम करतात, पण त्यांनी काम राज्यामध्ये करायचं ते त्यांच्याकडनं होणार नाहीये. म्हणजे धंगेकर भाजपकडून पाहिजे असं हा, धंगेकर भाजपकडनं असते तर आम्ही 100% डोळे झाकून मतदान त्यांना केलं असतं. फक्त ते भाजपकडून नाही म्हणून तुम्ही मत त्यांना नाही ते काँग्रेसकडनं आहेत म्हणून मतदान करणार नाही. ते इव्हन एकनाथ शिंदेकडनं असू दे, नाही तर मग घड्याळाकडनं असू दे, अजितदादा पवारांकडनं, आम्ही त्यांना मतदान केलं असतं. पण तुमचे स्थानिक पातळीवरचे प्रश्न महत्वाचे असं तुम्हाला नाही वाटत? स्थानिक पातळीवरती आता कसं आहे, कॉर्पोरेशन लेवलचे कामं वेगळी असतात आणि राष्ट्र पातळीवर राज्य पातळीवरची कामं वेगळी असतात. ती त्यांना तेवढं फंड आणणं जमलं पाहिजे, कारण सरकार तर बीजेपीचं होणार आहे. हां, त्यामुळे त्यांना हे पॉसिबल नाही होणार आहे. त्या हिशोबाने आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी जर बीजेपीमध्ये प्रवेश केला असता तर आम्ही त्यांना केव्हाच मतदान केलं असतं. आम्हाला त्या माणसाच्या कॅपॅसिटीवर अजिबात हे नाहीये. बरं, मनसेचाही इथे उमेदवार उभा आहे, गणेश भोकरे त्यांचं नाव. काय वाटतं तुम्हाला, ते बाजी पलटू शकतील का इथली? नाही, ते फक्त त्यांच्या लोकल एरियामध्ये थोडं शनिवारपेठेमध्ये इकडं तिकडं होऊ शकतं, पण मनसेला एवढं मतदान होईल असं मला नाही वाटत. बरं, राज ठाकरे या निवडणुकीत काय गेम चेंज करू शकतात का? त्यांच्या सीट्स येऊ शकतात? आता कसं आहे, फर्स्ट टाइम त्यांना काहीतरी 12-13 आमदार आले होते. हां, 13 आमदार आले होते. त्यानंतर लास्ट टाइम त्यांचे काहीतरी 3 आले, त्यानंतर 1, आणि आता पण एक आमदार आहे. जे त्यांची त्या अधोगती होती का काय होती, त्यांच्याकडे व्हिजन काय राहिलं नाही. आता जे त्यांना सांगताना असं व्हिजन काय त्यांचं दिसत नाहीये समोर. त्या हिशोबाने आमचं बोलणं आहे. एकंदरीत मग तुमचा जो कौल आहे मूळ मतदारसंघातला, तर तो कोणाकडे आहे? हा बीजेपीकडनंच आहे. हेमंत रासने येतील. हेमंत रासने येतील. तर एकंदरीतच आपण पाहिलं कसबा मतदारसंघातील ज्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या, तर
आपण याबद्दल इथल्या नागरिकांची चर्चा केली आणि इथले जे स्थानिक प्रश्न होते ते देखील जाणून घेतलेले आहेत. तर अशा अनेक मतदारसंघांमध्ये आपण अजूनही फिरणार आहोत. असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आपल्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लगावती सांगते इलेक्शनचा कारभार आणि लोकांच्या मनात कोणत्या पक्षाचा दरबार. विकासाचा पक्ष इथं कोण कसा मांडणार आणि जनता काय म्हणती हे सविस्तर सांगणार. लगावती.